स्वागतम स्वागतम स्वागतम. कुणाचं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, तर समाजाचं जे बांधव असतं, समाजाचं जे लेणं घेतलेलं असतं, तर काळजावर त्यांनी कोरलेलं एक लेणं असतं. समाजसेवा, लोकसेवा या ध्येयाने भरलेले आकार फाउंडेशनचे राम वाघ सर यांचं मी एमपीएससी लक्ष्यवरती स्वागत करतो. आकार फाउंडेशनच्या माध्यमातून राम वाघ सरांनी आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन केलं आणि त्यातून हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते घडलेले आहेत. तर सरांना एक रिक्वेस्ट आम्ही केली होती की आताची जी सध्या कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा अभ्यासक आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जो आहे तो खूप फायदा होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आकार फाउंडेशनच्या माध्यमातून सरांनी युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. शिवाय सरांचा एक स्तुत्य उपक्रम असा की ज्यामध्ये गाव तिथे लायब्ररी या उद्देशाने आजपर्यंत पुष्कळशा लायब्ररी ज्या आहेत त्या उभारलेल्या आहेत. तर सर, मी तुमचं एमपीएससी रिस्टार्ट करूयात. तर स्वागत रामवाघ सरांचं. सरांना परिचयाची तशी गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आकार फाउंडेशनच्या माध्यमातून सरांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन चैतन्य उभारलेलं आहे आणि त्यातून हजारो अधिकारी जे आहेत ते सरांनी घडवले. एमपीएससी लक्ष्यच्या माध्यमातून मी सुमित तट्टे सरांचं या प्लॅटफॉर्मवरती एक वेळा स्वागत करतोय. आणि आजची जी कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये जसं लॉकडाऊनची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सरांनी विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करावं या संदर्भात त्यांना एक मी त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं आणि सरांनी आपली विनंती मान्य केली आणि सर आज आपल्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर सर, तुम्ही थोडंसं 1-2 मिनिटं जे आहे विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करा. आणि या सिरीज मध्ये जे आहे आपण सरांना काही प्रश्नोत्तर, जसे विद्यार्थ्यांकडनं बरीचशी जी प्रश्नोत्तर येतात त्याबद्दल जे आहे सरांसोबत आपण चर्चा करूयात आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे कॉमन प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी एक मार्गदर्शन सरांकडनं घेऊयात. सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. सुमित सर, डॉक्टर राऊत मॅडम आणि एमपीएससी लक्ष्य टीमची त्यांची जी टीम आहे, या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. एवढा चांगला उपक्रम केला. महत्वाचं म्हणजे हे दोनही दाम्पत्य वेगवेगळ्या फील्डला बिलॉंग करणारे आहेत. एक इंजिनियर आहे तर मॅडम बीडीएस डॉक्टर आहे. तरी करिअर आणि एक उदासीनतेचं वातावरण लक्षात घेता त्यांनी करिअर या क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या क्षेत्रामध्ये दोघंही उभयंत अत्यंत उत्साहानं काम करत आहेत. आणि मला जेव्हा माहिती झालं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी एमपीएससी लक्ष्यच्या माध्यमातून माननीय सुमित सर आणि माननीय डॉक्टर राऊत मॅडम या दोघाही मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात अभ्यास करत आहे. तर या दोघांच्याही आणि संस्था जी एमपीएससी लक्ष्य संस्था आहे त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी व या संस्थेला जे विद्यार्थी जुळलेले आहेत त्या सर्वांच्या यशस्वी आणि सर्वोत्तम अशा करिअरच्या यशासाठी मी सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपण एका अत्यंत अनिश्चिततेच्या कालखंडातनं सर्वजण प्रवास करत आहोत. आपण कधी कल्पनाही केली नव्हती की आपले जगण्याचे जे मानदंड आहेत किंवा जे स्वातंत्र्य आहे त्यावर सुद्धा गदा येऊ शकेल. आपल्याला सर्वांना घरात बसावं लागेल. जे आपली कामं आहेत की ज्या कामांच्या माध्यमातून आपलं कुटुंब चालतं, प्रत्येकाच्या हाताला जे काम आपण कष्टाने मिळवलेलं आहे आणि त्या हाताला मिळणाऱ्या कामातून जी पोटाला सन्मानाची भाकर मिळवतो आपण, ती सुद्धा कुठेतरी बंद होईल अशा पद्धतीचा विचार कधी आपण केला नव्हता की असं काही आपल्या जीवनात घडू शकतं. आणि म्हणून विशेषतः भारतीय माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस हा प्लॅन बी चा फारसा विचार करत नाही. म्हणजे आता मला माझं शिक्षण झालं, मला नोकरी मिळाली, मग ती प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, मला महिन्याला एवढा पैसा मिळतो म्हणजे मी निश्चिंत आहे. पण कोविडच्या या वातावरणामुळं आपल्याला आपले जे प्रेडिक्शन्स होते, आपले जे मानक होते, जे अंदाज होते की या पद्धतीनं मी माझं जीवन सुरक्षितरित्या जगू शकतो, मला काहीही अडचण येणार नाही, ते सगळे मानक खोटे ठरले आणि आपल्याला एक नवीन निर्माण करावी लागतील अशी संसाधनं कोणती असू शकतात,
मला करिअरचे वेगळे मार्ग कोणते निवडावे लागू शकतात, या सगळ्यांचा विचार करावा लागला. आता ही सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून मी जी भूमिका आहे ती मांडली. दुसरी बाब, कुटुंबातील जे कर्ते लोक आहेत, जे म्हणजे आपले आई वडील, जे कोणी शेतीचं काम करत आहे, कोणी नोकरी करत आहे, कोणी व्यवसाय करत आहे, ते सगळेजण अडचणीत आले आहेत. आणि ते सगळेजण आता हा विचार करत आहेत की आम्हाला ज्या अडचणी आमच्या या एकूणच कामामुळं किंवा आमच्या एकूण व्यवसायाची केलेल्या निवडीमुळं उद्भवल्या, त्या भविष्यात आमच्या मुलांना उद्भवू नयेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एकीकडे म्हणजे मागता तरी आपण बऱ्यापैकी सावरलेल्या परिस्थितीमध्ये हे सत्र घेतोय. मागचा मार्च म्हणजे लास्ट वीक आणि एप्रिल जर आपण विचारात घेतला तर फारच असं भयावह वातावरण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या त्यात नागपूर हे अत्यंत महत्वाचं सेंटर त्या काळात बनलेलं होतं. पण अशाही परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, आपण आपल्या सर्वांना सांभाळलं. आपले अनेक जवळचे लोक या आजारामुळं बळी पडले, तर त्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांना सावरत इथपर्यंत आलेलो आहोत, ज्यामध्ये कवी ठाकूरजी म्हणतात की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. बरोबर. की मला हा कितीही अंधार आजूबाजूला असला तरी सुद्धा मला प्रकाश जो आहे तो माझ्या व माझ्या कुटुंबाच्या, पर्यायानं समाजाच्या जीवनामध्ये पेरायचा आहे. ते माझं काम आहे आणि मी ते माझ्यामध्ये क्षमता आणि सामर्थ्य नसेल तरी सुद्धा मी करण्याचा प्रयत्न माझा ठेवेल. मग अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी आता पुढे जायचंय. कितीही संकट आपल्यावर आली तरी जसं म्हणतात की शो मस्ट गो ऑन, तसं जीवन हे त्याचा अर्थच आहे की प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. आणि म्हणून ती स्पर्धा परीक्षा असेल, ती नोकरी असेल, ती व्यवसाय असेल, आपण या आजारातनंही आता वाचलोय. आपल्याला बाधा झाली होती पण आपण दुरुस्त झालोय. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे की आपण अधिक सक्षमतेनं नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करत आहोत ती अत्यंत उमेदीनं, उत्साहानं आणि प्लॅनिंगनं जर केली, लवकरात लवकर आपल्याला यश मिळू शकतं आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुरक्षितरित्या आपलं करिअर स्वतः साकारू शकतो आणि पर्यायाला कुटुंबाला सुद्धा आधार देऊ शकतो. आणि म्हणून आज या एमपीएससी लक्ष फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जे या विशेष वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यामध्ये जे विद्यार्थी इथे मार्गदर्शनासाठी आहेत, ज्यामध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचे विद्यार्थी असतील, एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस राज्यसेवेचे विद्यार्थी असतील, किंवा पीएसआय एसटीआय एएसओ कंबाईन परीक्षेचे असतील, किंवा सेंट्रल एक्झाम ज्यामध्ये बँकिंगच्या IBPS आहे, SBI स्वतंत्र एक्झाम घेतं त्याची असेल, RRB आहे, दुसरा RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा इंटेलिजन्स ब्युरो असेल, ह्या सगळ्या परीक्षांची जर तयारी आपल्याला करायची आहे तर आपण या एकूणच सत्राची मांडणी अशी करू की नवीन विद्यार्थी जरी असला तरी त्याला या परिस्थितीमध्ये आपल्याला अभ्यास कसा करता येऊ शकतो. नंबर 2, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था, अभ्यासिका किंवा टेस्ट सिरीज घेणाऱ्या काही फॅकल्टींचे जे ग्रुप्स आहेत, ह्या सगळ्या हेल्पिंग एड्स ज्याला म्हणू किंवा मदत करणाऱ्या ज्या रिसोर्सेस आहेत, या बंद असताना सुद्धा आपल्याला तयारी कशी करता येईल. त्यानंतर समोर परीक्षांचे कशा पद्धतीनं शेड्यूल असू शकतात, आपण त्याची आत्तापासून तयारी कशी करू शकतो, ह्या सगळ्या प्रश्नांना आपण घेऊन पुढे जाणार आहोत. मी एक प्रस्तावना एवढ्यात अशी करतो की माझ्या समोर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, राज्यसेवा, PSI STI ASO आणि सेंट्रल एक्झाम असं आपण 4 विभागामध्ये आजच्या सत्राची मांडणी करू. पुढे सुमित सरांच्या प्रश्नांना उत्तर देत देत एक एक परीक्षेला एक्सप्लेन करत आपल्याला पुढे जाता येईल. सर. बरोबर, सरांनी जे सांगितलं एकदम व्यवस्थित अशा त्या सांगितलं की जी काही परिस्थिती आली, या परिस्थितीमधून पुढे आपल्याला निघायचंय. जे काही झालं त्यातून भारत निर्माण, जसं आकार फाउंडेशनचं आपण बघतोय समृद्ध भारत निर्माण, तर आपल्याला प्रत्येक एक विद्यार्थी जो आहे उद्या एक अधिकारी घडला पाहिजे, या दृष्टिकोनातून मागच्या जे काही झालं त्याला बाजूला सोडून आपल्याला तयारी करत राहायचंय. सरांनी जसं म्हटलं त्याच दृष्टिकोनातून माझा सरांना पहिला एक प्रश्न आहे
की जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी बऱ्याच अंशी तयारी करतात. वेगवेगळ्या फॅकल्टी मधनं किंवा वेगवेगळ्या स्ट्रीम मधनं जे आहेत ते विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत. 12वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा बऱ्याचशा स्ट्रीम्स ज्या आहेत ते उपलब्ध आहेत. त्यातून ज्यावेळी आपण तयारी करतो की आपल्याला करिअर काय करायचं हे ठरवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी एक वेळ ठरवलं की त्यांना त्या दृष्टिकोनातून मार्ग हा मग हे करताना माझा सरांना एक प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी नेमकं स्पर्धा परीक्षांची निवड करताना काय काय मुद्दे लक्षात घ्यावे आणि कुठल्या परीक्षांना जे आहे त्यांनी टार्गेट ठेवून जे आपलं करिअर जे आहे ते घडवावं. सर, ओव्हर टू यू. ओके, मी इथे एक प्रश्न मुलांकडे जाण्याआधी मी पालकांकडे जाऊ इच्छितो. बऱ्याचदा असं होतं की बाबा एखादी स्टोरी वाचण्यात आली, एखादा आर्टिकल वाचण्यात आलं, एखादा व्हिडिओ बघितला, अमक्या अमक्या गावचा विद्यार्थी IAS झाला, IPS झाला, त्याच्या आई वडिलांचा सत्कार झाला, गावामधनं मिरवणूक निघाली, फार सन्मान त्याचा झाला बाबा. आणि मग तसं जे वैभव, जे समाजामधलं स्थान, सन्मान जो त्या मुलाला व पर्यायानं त्याच्या पालकाला मिळाला तसा मला मिळाला पाहिजे. आणि मग पालक जे आहे ते आपल्या मुलांमध्ये ती स्वप्न पेरायला लागतात. मग हे फक्तच IAS IPS नाही आहे, असं हे नीटच्या बाबतीत पण आहे. म्हणजे एखादा मुलगा MBBS झाला तर माझा मुलगा पण MBBS झाला पाहिजे. एखादा मुलगा IIT ला लागला तर माझा मुलगा पण IIT ला लागला पाहिजे. एखादा मुलगा MBA ला लागला तर माझ्याही मुलांनी तसं करावं. तर सगळ्यात आधी पालकांना माझं नम्र निवेदन आणि विनंती आहे की आपण पालक म्हणून घरामध्ये जसं आई आपल्या मुलांसाठी घरामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करते, मग ती सगळेच पदार्थ आठवड्याभरामध्ये, महिनाभरामध्ये तयार करते, तर काय खाद्यपदार्थ तयार करायचे हे आईनी आणि बाबाने ठरवायचं. परंतु काय खायचं याचं स्वातंत्र्य आपण मुलांना दिलं पाहिजे. कारण त्याची आवड काय आहे, त्याला काय आवडतं, कशासाठी, म्हणजे त्याला कुठल्या पदार्थ त्याला खायला आवडतो, हा त्याचा चॉईस वेगळा आहे. म्हणजे वडिलांना एखादा पदार्थ आवडत असेल तर असं गरजेचं नाही की ते मुलाला आवडेलच. आईला एखादा पदार्थ आवडत असेल तर असं गरजेचं नाही की आपल्या मुलांनी तोच पदार्थ खाल्ला पाहिजे. आणि म्हणून स्वप्न लादण्याची पहिली जी बाब आहे ती आपण थांबवली पाहिजे. मग दुसरा काय मार्ग आहे आपल्याकडे? आपण काय केलं पाहिजे की करिअरचे जे बेस्ट ऑप्शन्स आहेत त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या मुलापुढे मांडणी केली पाहिजे की बेटा UPSCचा ऑप्शन आहे आपल्याकडे, MBBSचा ऑप्शन आहे आपल्याकडे, इंजिनिअरिंगचाही आहे, इतर सगळेच ऑप्शन आपल्याकडे आहेत. आणि मग असे ऑप्शन जर आपल्याकडे असतील तर अशा ऑप्शनकडे आपल्याला जाता येणं शक्य आहे. आणि मग त्यातून मुलगा त्याची क्षमता, त्याची आवड ह्या सगळ्यांचा विचार करून त्याचा निर्णय घेईल की कशा पद्धतीनं आपल्याला पुढे करिअरमध्ये जायचं. 1 सेकंदाचा पॉज घेतोय. जितेश सर, मॅडमला लिंक पाठवा आपल्या तुमच्या मोबाईलवर. हा, आता दुसरा, आपण आता मुलांकडे येऊ. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायची आहे त्यांना सगळ्यात पहिलं माझं निवेदन आहे की हा तुमचा निर्णय भावनिक असता कामा नये. मी एखादा व्हिडिओ ऐकला, मग त्याला खूप छान बाबा तो IAS IPS झाल्यानंतर जोरदार भारी त्याचा सन्मान झाला, तर असं जसं पालकांना वाटत होतं असेच मुलं सुद्धा आहेत. मग आता जर तुम्हाला ते वाटलं, म्हणजे समाजात एखादं चांगलं काही घडतंय आणि तसं आपल्याला वाटणं हे वाईट नाहीये, परंतु तसं आपल्या जीवनात झालं पाहिजे हा आपला विचार आहे. तसं वारंवार आपल्या मनामध्ये येणं त्याला आपण आपली स्वप्न म्हणू शकता. परंतु सही विचारों से और सही संकल्पों से जीवन में बदलाव नहीं आता. सही विचारों का मूल्य तब होता है जब हम उन विचारों पर अमल करते हैं. अमलचा अर्थ होतो इम्प्लिमेंटेशन. मग आता तुमच्या मनात आलं की मला UPSC करायचंय, मला राज्यसेवा करायचंय, मला बँकिंगला जायचंय, मग पहिली स्टेप काय असायला पाहिजे तुमची? हे यामधनं मी जर सिलेक्ट झालो तर मोठा अधिकारी होणार, प्रशासनात जाणार, हे सगळं विचार आहेत तुमचे. परंतु याला प्रॅक्टिकली जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उतरवायचं असेल, ते तुम्हाला मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी प्रोसिजर आहे की जी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्याचा सिलेबस तुम्ही डाउनलोड करा, त्याचे परीक्षेचे टप्पे काय आहेत ते लक्षात घ्या, अर्थात त्याचं स्वरूप लक्षात घ्या. त्यानंतर त्या सिलेबसवर आणि त्या परीक्षेच्या स्वरूपावर नेमके कसे प्रश्न आयोग तयार करतं आणि टाकतं याचं तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे किमान 2 वर्ष आधीचे पेपर तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः प्रति जजमेंट घ्या
की या सिलेबसला मी फिट आहे का, मग मी हे केलं पाहिजे का. जसं आता एखाद्या मुलाचं मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश अत्यंत वीक आहे. वीकचा अर्थ होतो की त्याला बेसिक इंग्रजी येत नाही, बेसिक गणित येत नाही, बेसिक मॅथमॅटिक्स येत नाही. आणि असा विद्यार्थी विचार करतोय की मला IBPS मधनं बँक PO व्हायचंय, तर हे वस्तुस्थितीला धरून नाही. हे तुम्ही फक्त बघितलेलं स्वप्न आहे. तर त्याचा कंटेंट आणि इंटेंट हा समजून घेणं गरजेचं आहे की मला जर ही परीक्षा द्यायची आहे तर माझा किमान बेस त्या परीक्षेचा असायला पाहिजे. नसेल तर जिथे माझा बेस आहे, जो माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, त्या ठिकाणी मी चांगलं करू शकतो. म्हणजे एखादा आर्ट्सचा विद्यार्थी आहे, त्याचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स हे टॉपिक चांगले आहेत, तर ही कॅन म्हणजे बँकिंग, IB, सेंट्रल एक्झाम ज्या मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हा मुख्य पिलरवर उभ्या आहेत, याऐवजी तो GS चे पेपर देऊन चांगला परफॉर्मन्स करू शकतो आणि लवकर त्याला पोस्ट मिळू शकते. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय हा भावनिक असला नाही पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षेतनं अधिकारी व्हायचंय अशा पद्धतीचा विचार मनात येणं वाईट नाही. फक्तच विचार मनात येत आहेत, फक्तच व्हिडिओ बघितले जात आहेत, फक्तच मार्गदर्शन ऐकलं जात आहे आणि पुस्तक अभ्यासाला घेऊन बसणं ही जी त्याच्यासाठी अनिवार्य गोष्ट आहे, ती जर आपल्याकडनं होत नसेल तर ही स्वप्न फार काळ टिकणार नाहीत. आणि म्हणून जसं म्हटलं जातं कि हर कोई कामयाब होना चाहता है, हर किसी को लगता है कि मुझे कामयाब होना है. जब उस कामयाबी की कीमत चुकानी होती है, वो उस राह से हट जाता है. म्हणजे कामयाबी की कीमत का अर्थ क्या होता है, त्याचा अर्थ हा आहे की आपल्याला कुठलंही यश जर आपल्या जीवनात मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी जी किंमत मोजावी लागते, म्हणजे कष्ट करावे लागतात. हे करण्याची सुरुवात झाली की मग कळतं की अरे बाबा इथं तर फार कष्ट आहेत, आणि मग आपण सबबी काहीतरी जुजबी कारण देतो आणि तिथून बाजूला पळवाट काढतो. तर अशाने स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणं शक्य नाही. म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेटेड प्लॅनिंग करावं लागेल की मी इथे फिट होऊ शकतो का, तिथे फिट होऊ शकतो का. तर याच्यामध्ये मी एक तुम्हाला माझ्या वतीनं एक प्लॅनिंग असं देईन. प्रामुख्यानं आपल्याकडे असं असतं की विद्यार्थ्यांचं असं आहे की आता एक्झाम कधी आहे, मग मला क्लास लावायचा आहे, मग मला पुण्याला जायचंय, दिल्लीला जायचंय, मुंबईला जायचंय. तर हे असायला नाही पाहिजे. तुम्हाला सगळ्यात पहिलं हे माहित पाहिजे की परीक्षा कधी आहे हे तुमचं टार्गेटच नाही. तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे की मला परीक्षा कोणती द्यायची, पहिलं त्याची निवड करा तुम्ही की मला नेमकी एक्झाम कोणती द्यायची. मग आता काही अशा परीक्षा आहेत की ज्याचा सिलेबस काही अंशी सारखा आहे. जसं आपण UPSCचा जर विचार केला तर UPSCची प्रिपरेशन सिरियसली म्हणजे इमानदारीनं जो विद्यार्थी अभ्यास करतो असा विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा सुद्धा व्यवस्थितरित्या पास करू शकतो. त्याचं कारण असं की 2012ला MPSCचे जे ऑनरेबल चेअरमॅन होते माननीय सुधीर ठाकरे साहेब, त्यावेळेला 2012ला केंद्रामध्ये संसदीय कामकाज मंत्री होते माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब. तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फारच चांगलं काम केलं. ते असं केलं की UPSCचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो सेम एक्झाम पॅटर्न महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्या राज्यसेवा परीक्षेचा सिलेबस पॅटर्न तसाच केला. म्हणजे प्रीला GS व CSAT अगदी सारखं आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हिस्ट्री व जॉग्राफी स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र एवढा टॉपिक ऍड करायचा आहे. सिलेबस पॅटर्न सारखा आहे. मेन्स मध्ये तुम्हाला स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, हिस्ट्री अँड जॉग्राफी आणि 2 कंटेंट, एक म्हणजे HRD ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, हे 2 घटक जर व्यवस्थित तुम्ही तयार केले तर UPSCचा विद्यार्थी सुद्धा राज्यसेवा परीक्षा पास करू शकतो. म्हणजे UPSCचा विद्यार्थी, आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे थेरॉटिकल जे तुम्हाला एक्सप्रेशन किंवा लिहायचंय, तुम्हाला व्यक्त व्हायचंय, जे UPSCला रिक्वायर्ड आहे ते राज्यसेवेला नाही आहे. म्हणून UPSCचा विद्यार्थी व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करून राज्यसेवेची परीक्षा देऊ शकतो. दुसरं, ज्याचं राज्यसेवेचं नियोजन नाही, UPSCचं नियोजन नाही आहे, त्याचं राज्यसेवेचं नियोजन असेल तर तो कंबाईनची परीक्षा सुद्धा देऊ शकतो. कंबाईन मध्ये प्रिलिम्स सारखं असतं, 7 घटक त्याच्यामध्ये असतात. चालू घडामोडी, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, भूगोलमध्येच पर्यावरण, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. 100 प्रश्न, 100 मार्क्स.
1 तासाचा वेळ असतो. हा प्रिलिमचा पेपर. मेन्सला तुम्हाला 2 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी इंग्रजी आणि दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, विषयाचं ज्ञान आणि ऍप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. आता याच्यात विषयाचं ज्ञान म्हणजे STI ला इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे. ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसरला जो व्यवस्थापन, आस्थापना, ज्याला इस्टॅब्लिशमेंट म्हणू आपण, त्यामध्ये माहितीचा अधिकार घ्या असे विषय आहेत. PSI असेल तर डिपार्टमेंटलचा सिलेबस आहे, ज्यात मुंबई पोलीस म्हणजे आता त्याला आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणतो, पुरावा कायदा, एव्हिडन्स ऍक्ट, त्यानंतर IPC इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर असे सगळे जे डिपार्टमेंटल रिलेटेड सिलेबस आहेत हे फक्त मेन्सला आहे. म्हणजे मी आता याला कन्क्लूड करतोय, आपल्याला एक्झाम टार्गेट नाही करायचंय, आपल्याला आपलं ऑब्जेक्ट जे आहे ते पहिले स्पष्ट करायचंय. परीक्षा हे आपलं ऑब्जेक्ट नाहीये, सिलेबस हे आपलं ऑब्जेक्ट आहे. तुमचा सिलेबस जर चांगला तयार झाला तर तुम्ही राज्यसेवेतला विद्यार्थी कंबाईनची पण पोस्ट काढू शकतो, UPSC ची विद्यार्थी राज्यसेवेची पण पोस्ट काढू शकतो, UPSCचं तो नक्कीच काढेल. आणि म्हणून आमच्या बॅचला बरेचसे विद्यार्थी असे होते की ज्यांचा 2007 ला PSI चा रिझल्ट, 2008 ला तो डेप्टी कलेक्टर होतो, पुढच्या वेळेस त्याला IRS IFS पण मिळतं. म्हणजे हे असं का होतं? कारण त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय. मग याच्यामध्ये सेक्शन काय काय आहेत? एक आहे GS सेक्शन, ज्यामध्ये प्रामुख्यानं हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स, त्यानंतर जनरल सायन्स, त्यानंतर ऍप्टिट्यूड, यामध्ये आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचा पार्ट. तिसरा सेक्शन आहे लँग्वेज, मराठी इंग्रजी, ठीक आहे. त्यानंतर चौथा सेक्शन तुमचा आहे करंट अफेअर्स. हे 4 सेक्शन जर तुमचे व्यवस्थित तुम्ही तयार केले आणि अभ्यासाचे विभाग करून टाकले, UPSC व राज्यसेवा सेक्शन 1, राज्यसेवा कंबाईन व राज्यातल्या इतर सर्व परीक्षा सेक्शन 2 आणि सेंट्रल एक्झाम IBPS, यामध्ये येणाऱ्या बँकेच्या सगळ्या नॅशनलाइज बँकेच्या परीक्षा, SBI ची परीक्षा, RRB ची परीक्षा, RRB 2 आहे, रिजनल रुरल बँक पण आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड पण आहे, त्यानंतर IB इंटेलिजन्स ब्युरो. तर अशी विभागणी जर तुम्ही केली तर मला असं वाटतं तुम्ही व्यवस्थित परीक्षा पास करू शकता. सरांनी खूप छान रित्या जे आहे ते समजावून सांगितलं की अभ्यासाची नेमकी सुरुवात करताना प्रायर तयारी जी आहे ती विद्यार्थ्यांना असायला हवी. एक भावनिक दृष्ट्या न जाता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे किंवा आपण कुठली परीक्षा टार्गेट करायची याच्यासाठी जे आहे तो बॅकग्राऊंड मध्ये पहिले एक विचार होणं गरजेचं आहे. ही जर पूर्वतयारी कोणी केली, पूर्वतयारी जर तयारी असेल तर त्यातून विद्यार्थी जो आहे हा आपली जी टार्गेट एक्झाम आहे ती निवडून त्यासाठी चांगल्या पद्धतीने जी आहे ती तयारी करू शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्या अभ्यासाला सुरुवात करणार आहात तर त्याच्या आधी या ज्या परीक्षा, जी पोस्ट तुम्हाला घ्यायची आहे, जे अधिकारी तुम्हाला बनायचंय, तर त्यासाठी असणारा सगळा पॅटर्न, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, त्याच्या सिलेबसचा परिपूर्ण विचार करून मग तुम्ही जे तुमची फील्ड निवडू शकता. एक वेळा तुमचं टार्गेट जे आहे ते डिसाईड झालं की मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्लॅन करून तुमच्या अभ्यासाची जी एक पद्धत आहे किंवा अभ्यासाचा प्लॅन जो आहे तो ठरवता येईल. सरांनी खूप छान रित्या जे ही जी एक अडचण असते, म्हणजे विद्यार्थ्यांना जी अडचण येते की मी ही पण परीक्षा आली आहे, ही पण, हा पण फॉर्म भरतो, दुसरी परीक्षा आली आहे तिचा फॉर्म भरतो, असं न करता पहिले प्लॅनिंगच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात करावी. आता दुसरा माझा प्रश्न सर असा आहे की जसं आपण ठरवलं की ही परीक्षा मला द्यायची आहे किंवा या अधिकारी पदासाठी जे मी तयारी करतोय, आता आपण जर स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राज्यसेवेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नेमकी सुरुवात कशी करावी? बऱ्याच जणांनी जे आहे ते अभ्यास चालू केलेला आहे, पण 5-6 महिने, 8-10 महिने झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की काहीही झालेलं नाही. किंवा जो जस्ट ग्रॅज्युएशनला गेलेला विद्यार्थी आहे किंवा 12वी झालेला, नुकताच पास आउट झालेला जो विद्यार्थी आहे, मग त्याने या परीक्षांची सुरुवात नेमकी कधी करावी आणि याची सुरुवात कशा प्रकारे करावी? चालेल. आता राज्यसेवेचा विशेषतः महाराष्ट्रातला विद्यार्थी, आता म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो, तर मला योगायोगानं 2009 पासनं नागपूर, ज्यामध्ये अमरावती विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या 5 ठिकाणी विभागातल्या विद्यार्थ्यांसोबत काम करायला मिळालं. तर नवीन जो विद्यार्थी असतो ना, तो असे काही विशिष्ट प्रश्न घेऊन येतो. जसा पहिला प्रश्न त्याचा असतो की सर काही झालं चालेल, मी 24 तास अभ्यास करायला तयार आहे, 24 तास सर, डे नाईट अभ्यास करायला तयार आहे, फक्त आपलं डेप्टी कलेक्टर निघलं पाहिजे. बरं का? हा, म्हणजे दुसरं आपल्याला पाहिजेच नाही सर.
मला Yes. DYSP नको, मला तहसीलदार नको, मला BDO नको, मला काहीच नाही पाहिजे. मला डेप्टी कलेक्टर पाहिजे आणि आपल्याला 24 तास अभ्यास करायचा. Yes. तर याला म्हणतात इंटेलेक्च्युअल कॉशंट पेक्षा इमोशनल कॉशंट हाय असणं. तर ही एक कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी अशी असते की सर काही नोट्स आणि पुस्तकं सांगा सर, की ज्या पुस्तकात वाचलं की आपण अधिकारी झालो पाहिजे. हा, ही दुसरी कॅटेगरी असते. हे वाचलं की पास झालं असं समीकरण पाहिजे सर. आता याचा दोष नाही, हा ज्या फॅक्टरीतनं आला, म्हणजे 10वी पास व्हायचंय तर नवनीत वाच, बालविद्या वाच, 12वी पास व्हायचं तर फलाण्या सरांच्या नोट्स वाच, ग्रॅज्युएशन करायचं नागपूर सारख्या युनिव्हर्सिटीला तर बस परीक्षेच्या 15 दिवस वाचले की बस विद्यापीठ तर उपकार करून टाकतं की भाऊ तू फॉर्म भरला, पैसे भरले, तू पास, जा पुढं. सो हा त्याचा दोष नाहीये. शिक्षण व्यवस्थेमध्ये यांच्याकडनं तेवढ्या अकॅडमिकच्या ज्या कॉम्पिटन्सी डेव्हलप करून घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्याच नाही. आणि म्हणून हा मुलगा शॉर्टकट्स शोधण्याचा प्रयत्न करतो. जसे त्यांनी शॉर्टकट्स 10वीला शोधले, 12वीला शोधले, ग्रॅज्युएशनला शोधले, तसे शॉर्टकट्स तो स्पर्धा परीक्षेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्या लक्ष MPSCच्या सगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय की बेटा अशी काही फॅक्टरी नाही आहे की तुम्हाला त्या फॅक्टरीत टाकलं आणि डेप्टी कलेक्टर नावाचं लॉकेट घेऊन तुम्ही बाहेर पडले. इथे एक बेसिक आणि प्रामाणिक अप्रोच असणाऱ्या विद्यार्थ्याची गरज आहे. तर पहिली स्टेप आणि पहिलं प्रिन्सिपल जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल, सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल की तुम्ही स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. नंबर 2, तुम्ही लोकांना सांगू नका गाजावाजा करून की मी MPSC करतोय. आता तुम्ही काही स्वतः सांगत नाही, पण तुमच्या कृती तशा असतात. जसं आता आपण पुस्तक घेऊनच सारखं दिसायचं सगळ्यांना. कोणी विचारलं कुठं चालला, लायब्ररीला चालला. कोणी विचारलं कुठून आला, लायब्ररीहून आलो. कुठे चालला तर कशासाठी चाललो, मी पेपरला गेलो. म्हणजे सारखं जे विशेषण आहे ते MPSCच लागलेलं असतं आणि मग ते सोशली डिक्लेअर MPSC कॅन्डिडेट होऊन जाते. म्हणजे ते त्याच्याकडे बघितलं की ते म्हणते ते बघ रे ते MPSCचा अभ्यास करणार आहे, त्याच्याकडे जाऊ नको, एखादा प्रश्न विचारा तुम्ही ते. तर असं नाही करायचंय. तुम्ही MPSCचा अभ्यास करत आहे हे फक्त तुम्हालाच माहित पाहिजे आणि जे तुमचे आई वडील आणि शिक्षक आहेत ते माहित पाहिजे. नाही तर तुमची अडचण कशी होती माहितीये का, 1 वर्ष 2 वर्ष झालं की लोक तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करते. का रे भाऊ काय झालं तुझं, जमलं का, झालं का, रिझल्ट आला का, मग तुम्ही उत्तर काय देता. आता तुम्हाला प्रश्न असे लोक विचारतात ज्याला MPSCचा फुल फॉर्म माहित नाही, त्याला काही माहित नसतं. इकडे कॉम्पिटिशन किती आहे, इथं काय लागते, माणसाची अभ्यास करता करता अवस्था काय होते हे त्याला काहीच माहिती नसतं. त्याला फक्त हे ऐकायचं असते की तुझं झालं का नाही झालं, बरं का. तर तुम्हाला मग त्यांना प्रश्नांना त्या उत्तरं देणं अवघड होऊन जातं आणि मग गावातला जर विद्यार्थी असेल तर तो पळवाटा शोधतो की अरे बाबा हे प्रश्न विचारणारे भेटले नाही पाहिजे. मला तुम्हाला सांगायचंय की आपण पब्लिकली डिक्लेअर MPSC कॅन्डिडेट नाही असलं पाहिजे. आपण सोशली डिक्लेअर MPSC कॅन्डिडेट नाही असलं पाहिजे. आपण सेल्फ डिक्लेअर MPSC कॅन्डिडेट नाही असलं पाहिजे. वी शुड बी द कॅन्डिडेट दॅट डिक्लेअर बाय द कमिशन, दॅट इज MPSC. MPSC ने तुम्हाला ज्या दिवशी डिक्लेअर केलं ना, यू आर सिलेक्टेड फॉर द तहसीलदार, सिलेक्टेड फॉर द डेप्युटी कलेक्टर किंवा रिक्रुटेड फॉर द डेप्युटी कलेक्टर, तर तुम्ही एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्रात चालले जाता. तुम्हाला वेगळ्या ओळखीची गरज पडत नाही. आणि म्हणून हे गाजावाजा करून करण्याचं काम नाही, अत्यंत व्यवस्थित नियोजनानं करण्याचं काम आहे. आणि म्हणून ज्याला करायचंय त्याला पहिले हे ध्यानात ठेवायचंय की आपण अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीचं काम करतोय. वी आर प्लॅनिंग फॉर डेप्युटी कलेक्टर. आणि म्हणून त्या पद्धतीचं सिरियसनेस, तशा पद्धतीचा ऍटिट्यूड आपल्या मनामध्ये असला पाहिजे. दुसरं जे मी म्हटलं की एखादा मुलगा असतो की बाबा 24 तास अभ्यास करणार, तर मी सुमित सरांना एक पुढचा प्रश्न ऍड करायला लावतो की MPSCचा अभ्यास कसा करायचा, म्हणजे मी त्याच्यामध्ये त्यावर अधिक व्यवस्थित सांगतो. तर आता बेसिक बाब ही ध्यानात ठेवायची आहे की जास्त गाजावाजा डफडं लावून बिलकुल MPSC हे आपलं गाजर लावायचा नाही, जिकडं तिकडं दौंडी पिटायची नाही, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, महाराष्ट्रात व देशात अनेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था आहे, पण तुम्ही जर अधिकारी होणार असाल तर फक्त तुमच्यामुळे होणार आहे हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. म्हणजे याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट ही आहे की तुम्ही एक प्रामाणिक विद्यार्थी असलं पाहिजे. तुम्ही जर प्रामाणिक विद्यार्थी असाल तर
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभेल, ते लाभणारच आहे आणि त्याचा गुण पण तुम्हाला येईल. म्हणजे असं डॉक्टर तर खूप चांगले आहेत, परंतु पेशंट हा औषधच घेत नसेल तर त्या डॉक्टरच्या औषधीची ट्रीटमेंट त्याला लागू होणारच नाही. आणि म्हणून तुम्ही एक प्रामाणिक विद्यार्थी असलं पाहिजे. आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला सवय पडली की परीक्षा आली की अभ्यास, शिक्षक जो मार्कुडा आहे त्याचाच फक्त अभ्यास करून शाळेत जायचं, बाकीच्या शिक्षकांचा अभ्यास करायचा नाही. मग परीक्षा आली की अभ्यास, हे जे आपल्याला 20-22 वर्षाची सवय लागली ती इथं तोडावी लागेल. इथं तुम्हाला दररोज अभ्यास करायचा आहे. इथे तुम्हाला अभ्यास कशा कशाचा करायचा आहे, तर बेसिक विषय आधी समजून घ्यायचे. नंबर 2, त्या विषयाचं करंट रिलेट पण तुम्हाला तयार करायचंय. तुम्हाला वर्षभर अपडेट राहायचंय. तुम्हाला देशात व राज्यात काय चाललंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे बेसिक विषय तर तुम्हाला अभ्यासायचे, सोबत तुम्हाला करंट तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे, तुमचं ऍप्टिट्यूड चांगलं असलं पाहिजे, तुमचं लँग्वेज चांगलं असलं पाहिजे. ही सगळी तयारी, एकंदरीत तयारी वर्षभराची करत असताना आपलं एक अभ्यासाचं प्रॉपर शेड्यूल असलं पाहिजे. आणि म्हणून बेसिक तयारी करताना पहिलं आपण विद्यार्थी असलं पाहिजे. नंबर 2, तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्याचा बरोबर एरिया फिक्स करा. म्हणजे युपीएससी तर सिव्हिल सर्व्हिसेसचाच अभ्यास झाला पाहिजे. मग त्याचा सिलेबस डाउनलोड होईल, त्याचं क्वेश्चन पेपर डाउनलोड होतील, त्याचं अनालिसिस होईल आणि त्याच्या अभ्यासाला सुरुवात होईल. मग आता एखादा युपीएससीचं, आता सरांनी मला राज्यसेवेचं विचारलंय म्हणून मी सांगतो, तर राज्यसेवेचं जर करायचंय तर तुम्ही एमपीएससीच्या साईटला पहिले व्हिजिट करा, सगळी साईट व्यवस्थित वाचून काढा. त्यानंतर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचा पूर्ण सिलेबस डाउनलोड करा, तो व्यवस्थित वाचा. तुम्हाला इंग्रजीत कळतंय तर इंग्रजीत वाचा, मराठीत कळतंय तर मराठीत वाचा. तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे समजून उमजून वाचायचंय, प्रोनाउन्सिएशन नाही करायचं, एका एका शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. जसं आता तिथे तुम्हाला प्रश्न आला की संसदीय लोकशाही व्यवस्था. मग आता संसदीय लोकशाही व्यवस्था काय बाबा, मग पार्लमेंट काय असतं, मग राज्यसेवा काय, राज्यसभा, मग लोकसभा, मग राष्ट्रपती, मग संविधान, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून जे जे शब्द कळत नाहीत ते सिलेबसला, म्हणजे पहिलं बेसिक काय करायचं, तर सिलेबस मधले जे शब्द कळत नाही त्याला अंडरलाईन करायचे. आणि जसं आता सुमित सर आहे, डॉक्टर राऊत मॅडम आहेत, किंवा जे कोण तुम्हाला आसपास विद्यार्थी मित्र शिक्षक असतील त्यांच्याकडनं ते शब्द समजून घ्यायचे. आता तुम्हाला सिलेबस समजला, आता काय करा, राज्यसेवेचे पूर्व व मुख्य परीक्षेचे पेपर डाउनलोड करा. आता पेपरचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत, रिक्वायर्ड नाही, नेसेसरी नाही. तुम्ही फक्त ते पेपर प्रश्न वाचा, त्याच्या खाली क्वेश्चन आन्सर पण दिलेले ते वाचून घ्या. ज्या ज्या प्रश्नातले शब्द तुम्हाला अनोळखी वाटतात, समजत नाही, त्याला फक्त अंडरलाईन करा. म्हणजे पहिल्या रिडिंग मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी जजमेंट आलं पाहिजे की बाबा इतिहासामध्ये नेमके कोणत्या घटकावर प्रश्न येतात, एन्शियंट वर येतात का, मिडिवल वर येतात का, मॉडर्न वर येतात का, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्रावर येतात का, मग त्यातल्या त्यात नेमके कशावर येतात. म्हणजे प्रश्न येण्याचे एरियाचे जरी तुम्हाला जजमेंट आले तर मी असं म्हणेल की आपलं तयारीचं पहिलं चरण पडलं. कारण इतिहासाचा विषयच एवढा व्यापक आहे, त्याला जर सगळं तुम्ही वाचत बसाल तर आपल्याला पीएचडी नाही करायचंय, आपल्याला एमफिल नाही करायचंय. प्रिलिम्स मध्ये 15 प्रश्न काढायचे फक्त बस, मुख्य परीक्षेमध्ये 75 प्रश्न काढायचे. मग हे काढताना तुम्हाला परीक्षेचं जजमेंट जर आलं तर तुम्ही बरोबर त्या दृष्टिकोनातनं बरोबर त्याच एरियाचा अभ्यास करता. आणि तुम्ही जर किमान 3 प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केलं ना, वाचले ना, तुमच्या लक्षात येतं की बऱ्याच घटकांवर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. महर्षी कर्वेंवर प्रश्न आहेत, महात्मा फुलेंवर प्रश्न आहेत, राजर्षी शाहू महाराजांवर प्रश्न आहे, धोंडो केशव कर्वेंवर प्रश्न आहे, आगरकरांवर प्रश्न आहे, टिळकांवर प्रश्न आहे. आणि प्रश्न अशा घटकांवर आहेत की ज्या ऍक्टिव्हिटीमुळं माणसांचं जीवन समाज हा प्रभावित झाला, त्याच्यामध्ये एकतर आमूलाग्र बदल झाले, काही चुकीच्या प्रथा होत्या त्या थांबवल्या गेल्या. इतिहासामध्ये पण तुम्ही बघाल की गांधीयन इरावर खूप प्रश्न आलेले आहेत. त्याचं काय कारण आहे, तर गांधींनी सत्याग्रहामध्ये सामान्य माणसाला मोमेंट करता येईल अशी संसाधनं निवडली. मग काय, चरखा, मग मीठ, मग हेच का, तर ज्यामुळं सामान्य माणूस हा चळवळीचा घटक बनू शकेल. ही जी गांधीयन फिलॉसॉफी होती, जी ग्रीक फिलॉसॉफर थोरोकडनं गांधींनी घेतली, जी आफ्रिकेमध्ये गांधी असताना ज्या पद्धतीनं गांधींनी ब्रिटिश एम्पायरच्या विरोधामध्ये
फाईट केलं आणि ती फिलॉसॉफी घेऊन आलेले गांधी, एक तयार झालेले गांधी आपल्याला समजून घ्यावे लागतात इतिहासामध्ये. आणि हा तो व्यक्ती व्यवस्थित चांगला समजून घेतो की ज्याला खऱ्या अर्थानं मोमेंट काय असते, लोकांचे राईट्स काय असतात, हे ज्याला समजेल तो पुढे प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगलं काम करेल ना. आणि म्हणून इथे आपल्याला परीक्षा समजून घ्यायची आहे, प्रश्न समजून घ्यायचे आहेत, परीक्षेला काय रिक्वायर्ड आहे ते समजून घ्यायचंय. आपण आपल्याच पद्धतीनं अभ्यास नाही करायचा आहे. परीक्षेला समजून घेऊन परीक्षेला जे गरजेचं आहे त्या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला, मला असं वाटतं राज्यसेवा, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तुम्ही एकाच टप्प्यात पार करू शकता. दुसरं, आता समजा तुम्ही मे मध्ये आहात, तर तुम्ही परीक्षा कधी द्यायची याची डेट लाईन फिक्स करा. की बाबा तुम्हाला 2022 ची परीक्षा द्यायची आहे का, मग ती फेब्रुवारी ते एप्रिल 2022 मध्ये असणार आहे, हे आताच तुम्ही लक्षात घ्या. मग आता तुमची डेडलाईन फिक्स झाली, कधी आहे परीक्षा, मार्च किंवा एप्रिल, म्हणजे 28 फेब्रुवारीचा पर्यंतचा तुमच्याकडे वेळ आहे. मग आता तुम्ही मे मध्ये, ऑलमोस्ट मे संपलाय, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे 9 महिने आहेत, म्हणजे 270 दिवस तुमच्याकडे आहेत. आता जर तुम्ही सिलेबस बघितला तर टोटल जर विषय घेतले तर हे 15 विषय आहेत, प्रमुख विषय म्हणेल मी. तर हे 15 विषय तुम्हाला 270 दिवसामध्ये जर काढायचे तर साधारणतः 17-18 दिवस एका पेपरला तुम्हाला मिळतात, एका विषयाला. आता तुमच्या लक्षात येतं की माझ्याकडे वर्ष नाही आहे, एका विषयाला फक्त 17 दिवस आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला कळतं की नाही बाबा, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, मी आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग अशाला बाहेरच्या हवालदाराची गरज नाही की सर सांगतात म्हणून अभ्यास करणार, सुमित सर सांगतात म्हणून अभ्यास करणार, राऊत मॅडम रागवतात म्हणून अभ्यास करणार, असं त्याला गरज नाही. त्याला स्वतःच कळतं की बाबा माझ्याकडे वेळ कमी आहे, आणि जर मी आता वाट पाहत राहील, आजचं उद्यावर टाकत राहील, आजचा अभ्यास उद्याला टाकला, असं ऑप्शनलला टाकेल, तर ही स्पर्धा परीक्षाच मला उचलून ऑप्शनलला टाकेल. म्हणून अभ्यासाचं नियोजन करताना नवीन मुलांनी याची काळजी घेतली पाहिजे. सर, खूप छान प्रकारे सरांनी सांगितलं. म्हणजे जे महत्वाचं आहे की मुलांनी पहिले परीक्षा ठरवा, परीक्षा ठरवल्यानंतर त्याचा सिलेबस, सुरुवात जिथनं होत नाही, जेथून आपण जम्प करतो तो म्हणजे सिलेबस पहिले समजून घ्या. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत त्या प्रिव्हियस क्वेश्चन्स वरती तुम्ही भर दिला तर तुम्हाला नेमका परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो लक्षात येईल. या दृष्टिकोनातून तुम्ही पहिले सिलेबस, देन प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि मग तुम्हाला जो विषय कठीण वाटतो त्याच्यावरती जास्त भर देऊन प्रत्येक विषयाचं दिवसनिहाय किंवा आठवडानिहाय जे ते नियोजन करणं अपेक्षित आहे. सरांनी जे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यातून हजारो अधिकारी घडवलेत. आता कंडिशन ज्या आहेत त्या थोड्याशा चेंज झाल्यात. लॉकडाऊनची परिस्थिती आहे, म्हणजे पूर्वीसारखं जर आपण बघितलं तर 2 वर्षापूर्वी सारखी परिस्थिती सध्या नाहीये. तर माझा सरांना एक असा प्रश्न आहे की ही जी लॉकडाऊनची कंडिशन आहे, या कंडिशनचा विचार करताना आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल करावे किंवा त्यांची अभ्यासाची दिशा जी आहे या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे असावी? ओके. अभ्यासाचं नियोजन करताना मी विद्यार्थ्यांना पहिलं हे सांगेल की खूप लोड घ्यायचा नाहीये की बाबा खूप आता आपल्याला दररोज 8 तास अभ्यास. तुम्हाला आता काय झालंय की सध्या हे टेक्नॉलॉजीच्या आपण एका आभासी युगावर बसलोय, सगळीकडून खूप सारी माहिती येत आहे. आणि काय होतं, बऱ्याचदा गांधींना ज्या वेळेला जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटलं होतं की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे, की तुम्ही आफ्रिका आणि भारतासारख्या देशामध्ये एवढी मोठी क्रांती घडवून आणली, आज तुमच्या एका शब्दावर लाखो लोक एकत्र येतात. तेव्हा गांधी असं म्हटले होते की मला आत्मचरित्र जर लिहायचं झालं तर मग खोटं न लिहिण्याचा मोह मला कसा आवरता येईल. तर मला हे सांगायचं आहे की जे विद्यार्थी यशस्वी होतात किंवा आज खूप सारे मार्गदर्शक आहेत, तर या सोप्या गोष्टी अवघड करून सांगण्याचा प्रकार खूप वाढलाय. त्यामुळे मला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एवढं सांगायचंय की तुम्हाला काही असं खूप वेगळं नियोजन करायचं नाहीये. काही 2-3 गोष्टी प्रामुख्यानं करायच्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही झोप चांगली घ्यायची आहे. आता तुम्हाला झोप जर चांगली घ्यायची असेल तर रात्री जे ओव्हरनाईट तुमचा कार्यक्रम चालतो तो पहिले तुम्हाला बंद करावा लागेल. आता ओव्हरनाईट कार्यक्रम काय चालतोय हे तुमचं तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी फार विश्लेषणानं त्यात बोलायची गरज नाही. जसं आता एखादा माणूस त्याच्या पायामध्ये ऑलरेडी बूट आहे, समजा कल्पना करा मला 9 नंबरचा शूज लागतो,
आणि एक विद्यार्थी आहे त्याला पण 9 नंबरचा शूज लागतो आणि तो शूज घालून आहे. मी माझ्या पायातला शूज काढला आणि त्याला म्हटलं तू तुझा शूज घातलेला असताना या शूज मध्ये पाय टाक, तर तो टाकू शकेल का? नाही, शक्य नाही टाकू शकणार. काय करावं लागेल त्याला? त्याला आधी आपल्या पायातला शूज काढावा लागेल. जरी माप सारखं आहे तरी ऑलरेडी शूज घातलेला आहे, म्हणून नवीन शूज घालायचा असेल तर पहिले आपल्या पायातला शूज काढावा लागेल. आणि म्हणून लॉकडाऊन पिरियड किंवा याच्या आधी जर तुम्ही अभ्यास करून तुमचा रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल. आणि मग पहिला बदल काय करायचा आहे? अभ्यास करताना जो सरांचा प्रश्न होता की पहिला बदल हा करायचा आहे की मला माझी स्ट्रॅटेजी जी आहे ती पहिले बदलावी लागेल. दुसरं, जे सांगितलं जातं की 18 तास 24 तास 24 तासातले 18 तास 16 तास बिलकुल एवढा वेळ अभ्यास करायचा नाही, एवढा वेळ अभ्यास कोणाचा होतही नाही. म्हणजे एखाद्या वेळेला उद्या पेपर आहे म्हणून 18 तास आज अभ्यास केला असेल, एक दिवस 2 दिवस शक्य आहे, म्हणून एवढं करायची गरज नाही. तुम्हाला 6 ते 8 तास अभ्यास जरी दिवसातनं करता आला तर मला असं वाटतं एवढा पर्याप्त अभ्यास आहे. दुसरी गोष्ट, आठवड्यातनं एक दिवस तुम्ही रिलॅक्स राहा. रिलॅक्स राहा म्हणजे रिलॅक्स राहण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही घरी शेती असेल, शेतीमध्ये तुम्ही आई बाबांना मदत करू शकता. मुलगी असेल तर आईला स्वयंपाकात मदत करू शकते. दुसरं, विरंगुळा म्हणून एखादा चित्रपट पहा तुम्ही. आठवड्याला एखादी मूवी बघायचीच, पण कशी मूवी बघायची? ज्याच्यातनं आपलं डोकं खराब होणार नाही, म्हणजे डोकं जाग्यावर राहील अशी मूवी बघा. ठीक आहे, नाहीतर करायला गेलं एक भलतच झालं दुसरं, असं नको व्हायला. दुसरं म्हणजे तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी एखादी हास्य विनोदाची आहे, एखादं नाटक तुम्हाला आवडतंय, गाणे आवडतात है ना, हा, तर ते काम करा. त्यानंतर एखाद तास अर्धा तास तुम्ही गप्पा मारा मित्रांसोबत. आता गप्पा मारताना मग असे विषय नका घेऊ की बाबा कोविड मध्ये कोणकोणते उपचार घेणं गरजेचं आहे, मग अमेरिकेन कोणत्या लसी आणल्या, मग भारत आता काय करणार आहे. गप्पा म्हणजे मोकळ्या गप्पा मारा ना. म्हणजे साधारणतः काय मारू शकतो आपण की बाबा ट्रम्पचे ऑफिशियल आणि अनऑफिशियल काय लग्न होती, किंवा अशा ज्या गप्पा, म्हणजे मित्रांसोबत ज्या गप्पा मारतो आपण एकदम मोकळ्या गप्पा, की असं झालं यार, म्हणजे ट्रम्प आला असता तर मजा आली असती है ना. त्यानंतर पूर्ण जगाला लोकशाहीचं मार्गदर्शन करणारा ट्रम्प स्वतःच आपल्या अनुयायांना घेऊन तिथल्या पार्लमेंटवर हल्ला चढवतो. म्हणजे अशा ज्या गप्पा आहेत की ज्यातनं तुम्ही रिलॅक्स व्हाल, ज्याला प्युअर गप्पा म्हणतात, गावातल्या ओरिजिनल गप्पा मित्रांसोबतच्या, त्या मारा. म्हणजे तुम्ही रिलॅक्स व्हा. कसं आहे, आपल्याला रिलॅक्स होणं गरजेचं आहे. आपल्यावर ओव्हरलोड खूप व्हायला लागला. अभ्यासही करतोय आपण, नेटवरनं माहिती पण घेतोय, मग कुठले व्हिडिओ पण ऐकतोय, आणि एवढं स्ट्रेस होऊन जातो की मग अपेक्षांचं ओझं वाढतं आणि नॅशनल परफॉर्मन्स जो आहे तो कुठेतरी कमी पडायला लागतो. म्हणून अभ्यास करताना आठवड्यातनं एक पिक्चर पहा, मित्रांसोबत गप्पा मारा, तुमच्या नातेवाईकांसोबत गप्पा मारा, झालं. पण मात्र 7 दिवसातला एक दिवस आपला आपण असा काढून टाकला, म्हणजे आता उरलेले 6 दिवस मात्र चांगला क्वालिटी अभ्यास करायचा. ठीक आहे, हे एक काम करायचं. दुसरं, आता अभ्यास कसा करायचा याचे पण खूप सारे चर्चासत्र वगैरे होतात. तर तुम्हाला मी एक सांगतो, ज्या वेळेला तुम्ही 10वीत होतात, 10वीत असतानाचे दिवस आठवा. तुम्ही सकाळी उठले की राहिलेला होमवर्क कम्प्लीट करणार, जेवण करणार, शाळेत जाणार, शाळेत सगळे लेक्चर करणार, संध्याकाळी घरी येणार, कुठला क्लास असला तो करणार, होमवर्क करणार आणि लवकर झोपणार, कारण सकाळी उठून परत अभ्यास करायचा. आणि म्हणून मॅक्झिमम टाइम आपला फोकस्ड कामावर असला पाहिजे. ओके, तर 10वी सारखा जरी आपण अभ्यासाचं शेड्यूल मेंटेन केला तरी मला असं वाटतं एक साधारणतः 8 ते 9 महिन्यात राज्यसेवेचा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. दुसरं काम काय करायचं, समजा आता जून पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ना, तर नोव्हेंबर पर्यंत मेन स्पेशल म्हणजे तुमचं HRD आणि HR नोव्हेंबर पर्यंत रीडिंग आटोपलं पाहिजे, लँग्वेज आटोपलं पाहिजे, GS आटोपलं पाहिजे. म्हणजे GS, लँग्वेज, HRD हे तुमचं आटोपलंय. बरेचसे विषय असे आहेत की जे प्रीला पण आहेत, मेन्सला पण आहेत. हिस्ट्री प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट हे जे सिलेबस आहे हा प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. हा सिलेबस पण नोव्हेंबर पर्यंत कव्हर करायचा आहे, म्हणजे किमान रीडिंग झालं पाहिजे. त्यानंतर डिसेंबर फर्स्ट वीक पासनं प्रिलिम स्पेशल अभ्यासाला सुरुवात करायची. म्हणजे GSचे जे आपले 7 घटक आहेत, चालू घडामोडी, इतिहास, भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था,
त्यानंतर भूगोल व पर्यावरण, त्यानंतर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण मी आधीच सांगितलं तुम्हाला, असे 7 घटक. हे 7 घटक. त्यानंतर सीसॅट मधले टॉपिक, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल आहे, बेसिक न्यूमॅरेसी आहे, त्यानंतर लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे. हे ऍप्टिट्यूड. म्हणजे डिसेंबर पासून जीएस ऑलरेडी आपलं वाचून झालंय, म्हणजे ऍप्टिट्यूडची म्हणजे कॉम्प्रिहेन्शन प्लस रिझनिंग आणि मॅथ्सची तयारी आणि जीएसची रिव्हिजन. अशा पद्धतीनं फेब्रुवारी 15 पर्यंत आपला सिलेबस संपला पाहिजे पूर्ण. म्हणजे त्याच्यानंतर जर वेळ तुम्हाला मिळाला, म्हणजे असं गृहीत धरा की मार्च मध्ये परीक्षा आहेच, जर वेळ मिळाला तर रिव्हिजन करता येईल, पेपर सॉल्व्ह करता येईल. आता फेब्रुवारी पर्यंत आपला सिलेबस आटोपल्यावर बऱ्याचदा विलांना असं वाटतं की आता सगळं झालं, आता काय करायचं. तर आपला अभ्यास झाला की नाही यासाठी सेल्फ इव्हॅल्युएशन साठी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 100 पैकी जे प्रश्न आपले चुकतात त्याचा कुठला तरी एरिया असतो. जसं आता आपण एक क्वेश्चन घेऊ जिओग्राफीचा. खालीलपैकी विश्वातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती. आता यामध्ये क्वेश्चनचे ऑप्शन्स आहेत हिमालय रेंज, नंबर 2 रॉक पर्वत, नंबर 3 निकस ओलंपिया, नंबर 4 अन्नमलाई डोंगररांगा. आता याच्यामधलं जे उत्तर आहे ते आहे निकस ओलंपिया. आता तुम्हाला हे माहिती नाही तर मग याचा एरिया आहे, तिथं जाऊन तुम्ही ते वाचलं पाहिजे. दुसरं माउंट एव्हरेस्ट किंवा हिमालयन रेंजेस मधला क्वेश्चन चुकलाय समजा तुमचा, त्यामध्ये जे NKMDA जसं ज्या माउंट एव्हरेस्ट, मकालू, ज्या डोंगर रांगा आहे धवलगिरी पर्यंत, तिथे चुकलंय तर मग ते वाचावं लागेल. थोडक्यात प्रश्न जिथला चुकला तो एरिया तुमचा फाइंड आउट होईल आणि मग त्या एरियाला अधिक चांगलं करणं, हे याला म्हणायचं सेल्फ इव्हॅल्युएशन, स्वयं मूल्यमापन, की माझं कुठे चुकतंय का. म्हणजे असं आपल्याला वाटतं की नाही माझं सगळंच झालंय, ज्या वेळेला प्रश्न आपण अटेम्प्ट करतो तेव्हा मात्र आपल्याला ते क्वेश्चन जर व्यवस्थित माहिती असेल उत्तर तर लगेच शूट होतात. अदरवाईज मग आपल्याला 4 ऑप्शन हे हँडिकॅप करतात की ते क्वेश्चनचा आन्सर पर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. ते इथे ही तयारी आपल्याला करता येऊ शकते. म्हणून अभ्यासाची तयारी आणि डेली शेड्यूल, म्हणजे जसं आपण दररोज जेवण करतो, ही जशी नेसेसरी थिंग आहे. तुम्हाला जर एखादं ध्येय गाठायचं असेल तर ते दररोज करण्याचं काम आहे. म्हणजे एखादा शेतकरी असेल आणि तो घरी बसून कल्पना करतोय की माझ्या शेतीत कपास झाला पाहिजे, माझ्या शेतीत तूर झाली पाहिजे, धुऱ्यावर हात बांधून उभा राहिला, आता असं करू मग तसं करू मग उद्या असं होईल मग एवढं पीक होईल तेवढं, ह्या असे विचार करून जीवनामध्ये बदल कधीच होत नसतो. जर एखादा विचार तुमच्या मनात आला तर त्याच्यामध्ये काम करण्याची क्रयशक्तीचं बळ तुमच्यात असलं पाहिजे आणि ऍक्च्युअल ग्राउंडवर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, तरच स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपण टिकू शकतो आणि महाराष्ट्र लेवलची कॉम्पिटिशन ही आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. आता इथे एक बाब मला तुम्हाला सांगायची आहे की नवीन मुलांसाठी जनरली आज सरांनी त्यासाठी सेशन ठेवलंय. एक फोबिया असतो की बाबा खूप मुलं परीक्षेला असतात या MPSCच्या. मग किती परीक्षेला असतात. आता आपण 2018-19चं उदाहरण घेऊ. साधारणतः राज्यसेवेला 2.25 लाख म्हणजे 2,94,000 96,000 काहीतरी एनरोलमेंट होत्या. यापैकी आता ज्या वेळेला मुलाला एनरोलमेंट नंबर दिसतो त्याचं नाव झलके वगैरे असेल झेडवर, तर त्याला अगदी तिकडे 2-2.25 लाखावर नंबर दिसतो आणि तिथेच त्याला विचार येतो की यार 400 जागा आहे, माझा कुठं अभ्यासाचा पत्ता नाही, इथे कुठे आपला निभाव लागणार आहे. तर या मुलांसाठी मला एक थोडंसं कॅल्क्युलेशन समजून सांगतो बघा. जे 3 लाख मुलं जर राज्यसेवेला आपण कन्सिडर केले, या 3 लाखातले 25,000 असे काही अर्ज असतात की जे ड्यू टू सम रिझन रिजेक्ट होतात. त्यांचे फॉर्म बरोबर भरले जात नाहीत की कुठे काही चुका राहून जातात, भरलेले जे फीज असते ती अपडेट होत नाही वगैरे वगैरे. मग राहिले 2.25 लाख. आता जर तुमच्यापैकी कोणी परीक्षा दिली असेल तर त्यांनी परीक्षा हॉलमध्ये अर्धे बाके खाली असतात. तुम्ही आयोगाचा रिझल्ट लागल्यानंतर आयोग आकडेवारी देतं की किती मुलांनी फॉर्म भरले, किती परीक्षेला बसले प्रिलिम्सला, मग त्यातून किती रिझल्ट आला. तर तिथे हे लक्षात येतं साधारणतः आतापर्यंत झालेल्या परीक्षांमधनं 50% मुलं परीक्षेला गैरहजर असतात.
म्हणजे साधारणतः 2.5 लाखातले 50% म्हणजे 1.25 लाख जवळपास त्यातनं गेले. आता उरलेले 1.5 लाख पकडू आपण, 2.25 लाखामधले. आता 1.5 लाखातलं जवळपास 50% असे मुलं आहेत की ज्यांना सगळंच करायचंय लाईफमध्ये. म्हणजे त्यांना डेप्टी कलेक्टर पण व्हायचंय, त्यांना DYSP पण व्हायचंय, त्यांना चांगलं घर पण पाहिजे, त्यांना कार पाहिजे, त्यांना गावामध्ये गेलं की असं सगळं डॅशिंग सारखी एंट्री बिंट्री करायची आहे भारी, हे सगळं त्यांना करायचंय. म्हणजे योजना अफाट आहे आणि नियोजन शून्य आहे. असे 50%. आणि हे सगळीकडे सगळंच करताना दिसतील तुम्हाला, पण ते ऍक्च्युअल कुठेच काही करत नाही. समजलं ना? म्हणजे कोणी फॉर्म भरला तर तेही फॉर्म भरतात, ते परीक्षेलाही जातात, परंतु ते ऍक्च्युअल कुठेच म्हणजे त्यांचा म्हणजे जो टक्का आहे तो रिझल्ट घेणाऱ्यांमध्ये कुठेच नसतो. आता एवढ्या दिवसांचा आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाला शिकवतो, म्हणजे माझ्या बॅचलाही मला 50% पोरं जे येतात त्यातले 50% ते कशाला क्लासला आलेत आणि कशासाठी आलेत हे त्यांचंच त्यांना कळत नाही. हे असे विद्यार्थी स्पर्धेत नाहीच आहेत ना. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला पण रिजेक्ट झाला 25,000, ते स्पर्धेत आहेत का? नाही. उरलेले 1.25 लाख जे परीक्षेलाच बसले नाही ते कॉम्पिटिशन मध्ये आहेत का? नाही. उरलेले 75,000 जे काहीच करत नाही, नीट क्लासला जाईल तर अभ्यास करणार नाही, फोरमला जाईल तर 4 वेळा चहाच पित राहील, तिकडे टपरीवर गेलं तर मोबाईल घेऊन बसलं तिकडच आपलं फरार होईल. एखादं अभ्यास करता करता पुस्तकात त्याला कन्सेप्ट दिसली, पुस्तकात समजत नाही म्हणून इंटरनेटवर जाते, तिकडे फेसबुकवर व्हॉट्सअपवर 4-5 दिवस फरार राहते. हे काय कॉम्पिटिशन मध्ये काय, हे काय परीक्षेत पास होऊ शकते का अशा बोगस केसेस? बिलकुल होऊ शकत नाही. मग उरले 75,000 मुलं जे खऱ्या अर्थानं दावेदार असतात, जे कॉम्पिटंट आहेत, दिवस रात्र ते लागलेले आहेत अभ्यास, जबरदस्त तयारी, त्यांना दुसरं काय नाही, 2 वेळचं जेवण आणि अभ्यास. आता हे 75,000 मुलं जर आपण खरे दावेदार पकडले, आता आपण जागा बघू किती आहे. राज्यसेवेच्या साधारणतः 300 ते 400 जागा आहे, PSIच्या साधारणतः 500 ते 600 जागा आहेत, STIच्या साधारणतः 200 ते 250 जागा आहेत, ASOच्या साधारणतः 70 ते 80 जागा आहेत, STAच्या जागा निघतात 700-800, बाकी आदिवासी विभागाच्या आहेत, बाकी तुम्हाला समाज कल्याणच्या आहेत, किमान 5,000 जागा तरी निघतात किमान. 5,000 जागा जर दरवर्षी निघणार आहेत आणि फक्त 75,000 मुलं त्याच्यात कॉम्पिटिशन करणार आहेत, तर रिझल्ट काढणं काय अवघड आहे? तुम्ही IITचा विचार करा, 10 लाख मुलं सिरियस कॉम्पिटिशन मधले ऍस्पिरंट असतात, सिरियस. माझा चुलत भाऊ 627 मार्क्स पडले नीट मध्ये त्याला. लाकडी खुर्चीवर बसायचा तर मागे त्याच्या पाठीला त्याचे निशाण उमटलेले. तो अभ्यास आहे. इथं 2 तास अभ्यासाला बसत नाही, 4 वेळा चहा प्यायला जाते. हे राज्यसेवेचं प्रोडक्टच नाही, ते पासच नाही होऊ शकत. सांगण्याचा उद्देश हा आहे की जे बागुलबावा केला गेलाय, 4 लाख परीक्षेला पोरं आहे, 10 लाख परीक्षे काही नाही, एवढे विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये नाही आहे. 50,000 ते 70,000 पोरं आहेत आणि हे मुलं त्यांच्या क्षमतेनुसार, ज्यांचं बेसिक 10वी पर्यंत चांगलं होतं त्यांचा वर्षभरात रिझल्ट येतो, ज्यांचं साधारण होतं त्यांना 1.5-2 वर्ष लागतात, ज्यांचं अगदीच खराब होतं ते 3-3ऱ्या वर्षी नोकरीला लागतात. याच्यामध्ये तुम्ही जर सातत्य टिकून ठेवू शकले तर रिझल्ट काढणं अवघड नाही. हे मला तुम्हाला स्पष्टपणे म्हणजे वास्तववादी पद्धतीने मला तुमच्या पुढे मांडायचं होतं. म्हणजे ते गोड भाषेत पण मांडता आलं असतं, पण ते तुम्हाला मी असं म्हणेल की उशिरा कळलं असतं. आणि आयुष्यामध्ये आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपण आयुष्याचा वेळ आपला हा खर्च करायचा आणि मग दुसऱ्या फील्डचा विचार करायचा. म्हणून इकडे जर यायचं असेल तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे. सर एकदम व्यवस्थित सांगितलंय सरांनी की तुम्हाला तयारी करायची आहे तर सिरियसनेस आवश्यक आहे. जे काही कॅल्क्युलेशन आपण करतो, एवढी कॉम्पिटिशन आहे, एवढी कॉम्पिटिशन आहे, येस कॉम्पिटिशन आयुष्यामध्ये आहे, पण त्या कॉम्पिटिशनला फेस करताना तुमची जर स्वतःची तयारी असेल तर तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या पोस्ट घेऊ शकता. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं जे आहे ते गरजेचं आहे. सातत्य असेल आणि तुम्हाला ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी तुमची तयारी असेल, तुमची अभ्यासाची तयारी असेल तर पोस्ट घेणं हे कठीण नाही. तर
अशा प्रकारे जे आहे तुम्ही सुद्धा जे आहे तयारी करू शकता. एक मार्गदर्शन जे आहे महाराष्ट्रामध्ये, तमाम महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शक जे आहे ते उपलब्ध आहे. आज सगळे काही फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहे. जर आपण फार पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर जग फार दूर होतं, फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. आज ग्रामीण भागापर्यंत या डिजिटल माध्यमातून जे आहे ते आपण पोहोचतोय. त्यामुळे तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवायला जातात. फक्त तुमचं फोकस जे आहे हे तुमच्या अभ्यासावरती असायला हवं. शिवाय जसा आता हा जो लॉकडाऊनचा कालावधी आहे, अभ्यास आहे, तर या अभ्यासामध्ये थोडं एक रिलॅक्सेशन हे गरजेचं आहे. म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास हे आपलं टार्गेट असलंच पाहिजे, पण त्याच्यामधून तुमचं माइंड किंवा तुमचं जे तयारी करताय त्याच्यामधून एक रिक्रिएशन होणं गरजेचं आहे. म्हणजे मेंदूवरती जो आहे तो ताण येता कामा नये. जी एक आठवड्याची सुट्टी आपण ज्याला म्हणतो, त्या आठवड्याच्या सुट्टीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या पुढच्या तयारीला परत उमेदीने जे आहे ते लागू शकता. तर सरांचं हे जे मार्गदर्शन होतं हे नक्कीच प्रत्येक अभ्यासकाला जे आहे एक उपयोगी पडेल अशी मला अपेक्षा आहे. जे मी प्रश्न सरांना विचारणार होतो, सरांनी पहिलेच तो कव्हर केलाय की पूर्व आणि मुख्य परीक्षेची सांगड कशी घालायची. ऍक्च्युली बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर आता एक्झाम नाहीयेत, पूर्व करू की मुख्य करू, काय करू, आता कुठल्या परीक्षेला हात घालू. तर सरांनी एक जे सांगितलं आपलं प्लॅनिंग, म्हणजे जरी टार्गेट आपण ठेवलं की पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिल मध्ये जरी एक्झाम असेल तरी नोव्हेंबर पर्यंत तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास जो आहे तो झाला असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे फोकस आफ्टर नोव्हेंबर हा पूर्व परीक्षेवरती असणं जे आहे ते अपेक्षित आहे. तर सरांनाच मी एक थोडं सांगेल की शेवटी तुम्ही कन्क्लूड करताना की विद्यार्थ्यांना ज्यांनी आज तयारी चालू केली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी तयारी केली आहे पण सक्सेस मिळत नाहीये, अशा विद्यार्थ्यांना एक सक्सेस मंत्र म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? यात आपण दोन पार्ट करू. एक, ज्यांनी अगोदर तयारी सुरू केली परंतु रिझल्ट येत नाही अशा मुलांसाठी मी 1 मिनिट बोलतो. आपण परीक्षेला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं वेगळं वेगळं बघू नका. आपण याला कंबाईन एक्झाम बघा, म्हणजे प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, त्या तीनही टप्प्यांना आपल्याला सलग पार करायचं. आणि म्हणून जर सलग पार करायचं असेल तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय की तुमच्या अभ्यासाचं जे दर्जा आहे, जे स्टँडर्ड आहे, हे मुख्य परीक्षेच्या लेवलचं असायला पाहिजे. बघा कसं आहे, समजा राम नावाचा विद्यार्थी हा फक्त पूर्व परीक्षेच्या लेवलवर तयार झालाय. सुमित सर हे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या लेवलवर तयार आहेत. आणि थर्ड पर्सन एखादा विद्यार्थी आहे की ज्यांनी ऑलरेडी मागच्या वेळेला मुख्य परीक्षा दिली आहे. यामध्ये राम वाघ नावाचा हा जो विद्यार्थी आहे, जो फक्त पूर्व परीक्षा पास अभ्यास केलेल्या लेवलवर आहे, हा त्या 2 विद्यार्थ्यांना कॉम्पीट करू शकणार नाही. हे 2 विद्यार्थी जे मुख्यच्या लेवलवर स्वतःला तयार करून आहेत, परीक्षेला पूर्वला बसलेत, अशा विद्यार्थी हा असे काही क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकेल जे राम वाघ करू शकणार नाही. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की राज्यसेवा जर तुम्हाला पास करायची असेल तर तुमच्यासोबत 3 प्रकारचे मुलं आहेत. एक, ज्यांनी याआधी राज्यसेवा पास केली, नायब तहसीलदार झाले, पण आता डेप्युटी कलेक्टरसाठी ते परत परीक्षेला बसलेत, म्हणजे पोस्ट होल्डर तुमच्यासोबत परीक्षेला आहे. दुसरं, ज्यांनी मेन्स दिली, इंटरव्ह्यू पण दिला, परंतु ते रिक्रूट नाही झाले, कारण जेवढ्या सीट्स होत्या तेवढ्यात त्यांचे मार्क्स आले नाही मेन्स आणि इंटरव्ह्यूचे, म्हणजे ते पण आहेत. तिसरं, जिने प्री पास केली व मेन्स दिली परंतु इंटरव्ह्यूला त्यांना मार्क्स जेवढे पाहिजेत तेवढे बसले नाहीत. म्हणजे हे 3 अशा कॅटेगरी आहेत ज्या तुमच्या 1 स्टेप पुढे आहेत. आता तुम्ही इंटरव्ह्यू दिलेले तर नाही आहे, पण तुम्ही मेन्स दिलेल्या मुलाचा एवढा अभ्यास करू शकता. म्हणजे आपण अभ्यास किती करतो याच्यासोबत हे महत्वाचं आहे की आपल्या सोबत परीक्षेला कोण बसणार आहे. म्हणजे परीक्षेला बसणारा जर मेन्स लेवलवर तयार असेल तर माझा अभ्यास सुद्धा मेन्स लेवलवर तयार असला पाहिजे, तेव्हा मी त्याच्याशी स्पर्धा करू शकेल. ही एक बाब आपण इथं प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. दुसरी बाब इथं लक्षात घ्यायची आहे की आपला रिझल्ट जर येत नसेल तर त्याची काही प्रमुख कारणं आहेत, त्याचे कुठेतरी एरिया आहेत. मग त्यातले विषय आपण समजून घेतले पाहिजेत की कुठला विषय आहे बाबा की ज्यातनं माझा रिझल्ट येऊ शकत नाही. तर बऱ्याच मुलांचं असं असतं की मेन्सचाच अभ्यास खूप चालू असतो, विशेषतः आर्ट्सचे मुलं. त्यातल्या त्यात ते ठरलेले विषय वाचतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, HRD, आणि मग सीसॅट करू वेळेवर करता करता परीक्षा येऊन जाते. इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय, जर तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम पास करायची असेल तर तुमचा सीसॅट मध्ये मॅक्झिमम स्कोअर असणं गरजेचं आहे. सीसॅट हे तुमचं प्रिलिमचं सक्सेस की आहे, कारण
हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे जे जीएसचे सब्जेक्ट आहे याच्यामध्ये ॲन ॲव्हरेज तुमचे आणि इतरांचे स्कोअर सारखेच राहणार आहे. परंतु सीसॅट हा असा पेपर आहे ज्यामधलं विशेषतः मॅथ्स, रिझनिंग हे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देऊ शकतं, मॅक्झिमम मार्क्स देऊ शकतं. आणि तिथे तुम्हाला काही रिमेंबर करायचं नाही, आठवायचं नाहीये. तिथे फक्त तुम्हाला टेक्निक्स माहित पाहिजे, फॉर्म्युले माहित पाहिजे, ते क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत, मॅथमॅटिक्सचे असतील किंवा रिझनिंगचे असतील. तर हे झालं जुन्या मुलांसाठी की तुम्ही तुमचं अनालिसिस करा, तुम्हाला तुमचे एरिया सापडतील की जिथे तुम्ही कमकुवत आहात आणि त्या एरियाला आता लॉकडाऊन ड्युरेशन मध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. दुसरं, आता इन्स्टिट्यूट बंद आहे पण ऑनलाईन शिक्षण चालू आहे. समजा तुम्ही गावात असाल तर शेतामध्ये झाडाखाली अभ्यास करता येतो, गावागावामध्ये समाज मंदिर आहेत तिथं अभ्यास करता येतो. आता एक गडचिरोलीच्या मुलीचा फोटो आला होता की तिने टेकडीवर आपली एक तिच्या भावांनी झोपडी बांधून दिली आणि तिथे बसून तिने अभ्यास केला. अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून आपल्याला सबबी आणि जुजबी कारणं सांगता येणं आता गरजेचं नाही. लॉकडाऊननी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या की आपल्याला नवीन विकल्पांचा विचार करावा लागेल. आता अनेक संस्था अशा आहेत की ज्या फक्तच ऑफलाईन काम करत होत्या, आता त्यांना ऑनलाईन उतरावंच लागेल. तसं विद्यार्थ्याला ऑफलाईन क्लासमध्ये बसून अभ्यास करावा वाटतो किंवा तसंच मला मग समजतं, हे सगळे ऑब्स्टॅकल आता काढून टाकावे लागतील आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे आपल्याला वळावं लागेल. जेवढं ऑनलाईनच्या माध्यमातून पॉसिबल आहे तेवढं तिथून मार्गदर्शन घ्यायचं आणि बाकी सेल्फ स्टडी करायचा. हे झालं जुन्या विद्यार्थ्यांसाठी. नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, मॅक्झिमम जे विषय तुम्हाला समजतात तेवढे समजून, अधिक समजून, म्हणजे आता आर्ट्सचे विद्यार्थी असेल त्याला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी सोपं वाटते, सायन्स असेल त्याला सायन्स अँड टेक सोपं वाटते, इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचा असेल त्याला इकॉनॉमिक्स मॅथ सोपं वाटते. त्यांनी जे सोपे वाटतात, समजतात ते विषय तर पूर्ण करून टाका. किमान ते नंतर वाचायची गरज पडायला नको एवढं काम आपण करू शकतो. रीडिंग आटपून टाका, त्यातले जे शब्द कळत नाही त्याला अंडरलाईन करा. ओके, हे जेवढं तुमच्या लेवलवर काम करणं शक्य आहे तेवढं करा. काही विषयांच्या जर बेसिक कन्सेप्ट कळत नसेल तर बेसिक पुस्तकं वाचा. जसं राज्यसेवेच्या मुलाला सायन्स कळत नाही एखाद्या मुलाला, तर मग त्यांनी स्टेट बोर्डचं सायन्स वाचावं 5वी ते 10वी. त्याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट जे शाळेतले मुलं असतात ना त्यांच्या वयोगटाचा, बौद्धिक आणि मानसिक वयाचा विचार करून ती पुस्तकं लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये मग डायग्राम्स असतील, आकृत्या असतील, त्या देऊन ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर तुम्हाला तिथे लवकर समजेल तर ते वाचा. तुम्हाला मराठी जमतंय तर तुम्ही स्टेट बोर्डचे म्हणजे SCERT पुस्तकं वाचा. तुम्हाला इंग्रजी, हिंदी चांगलं कळतं तर तुम्ही NCERT वाचा. जिथे जी भाषा तुम्हाला व्यक्त होत आहे ते वाचून समजते त्या भाषेत तुम्ही वाचा. इथं भाषेचं काही ऑब्स्टॅकल आहेच नाही. प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजीत आहे, दोन्ही भाषेत जे समजतं त्यातून वाचा आणि OMR शीटवर तुम्हाला गोल करायचा आहे. तर असं म्हणून नवीन व जुन्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचंय की पहिलं, अभ्यास करण्याची तयारी एक. नंबर 2, फक्त तयारी नाही, फक्त विचार नाही, अभ्यासाला बसायची जागा फिक्स करून टाका. घरामध्ये कुठेही जागा गरजेचं नाही तर टेबलच पाहिजे, खुर्चीच पाहिजे एवढं सगळं आपल्याकडे आता खेड्या भागांमध्ये सगळीकडे अवेलेबल नाही. गावाकडे पाट असतात, भिंतीला पाट टेकून बसायचं, सतरंजी टाकून अभ्यास सुरू. प्रकाश पाहिजे फक्त, बस, बाकी काहीच नाही पाहिजे संसाधन. हे झालं. त्यानंतर इंटरनेटचा जर वापराचा वापर कमी होत असेल किंवा नेटच नाही तुमच्याकडे तर चांगली गोष्ट आहे ना, डिस्ट्रॅक्शनला चान्सेस नाही आहेत. पुस्तकं घेऊन या ना, अभ्यास सुरू करा. काही अडचण गेली, सुमित सर आहेच, यांना त्रास द्यायचा, पुस्तकं पाठवा, नेटवर आम्हाला रेकॉर्डेड सेशन द्या, नाही तर माझा नंबर घ्या त्यांच्याकडनं, मला त्रास द्या, पण अभ्यास करा, यशस्वी व्हा. आणि कन्क्लुडिंग करताना मला एवढंच सांगायचं की कॉम्पिटिटिव्ह हा असा प्रवास आहे, तो तुम्हाला पावली पावली तयार करेल, तुमची जडणघडण करेल, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन कळेल, इतिहासात तुम्हाला गौतम बुद्ध कळतील, तुम्हाला एशियातलं सगळ्यात मोठं साम्राज्य असलेला आणि मानवी हिंसाचार होतोय, हत्या होते, आणि हे हत्या करून मी युद्ध जिंकतो आणि राजा होतोय म्हणून कलिंग वॉर नंतर आपलं संपूर्ण साम्राज्य त्याग करणारा सम्राट अशोक दिसेल तुम्हाला. राजवैभव सोडून जाणारा सिद्धार्थ दिसेल, राजवैभव सोडून जाणारा महावीर दिसेल. हे सगळे लोक इतिहासात का अभ्यासायचे? कारण आपल्याला एक नवी दिशा, एक नवं
जीवन कशा पद्धतीनं आपल्या हातून इतरांचं सुखी होऊ शकेल अशा पद्धतीने इतिहास अभ्यासायला मिळतो, भूगोल अभ्यासायला मिळतं, इकॉनॉमिक्स कळतं. हा, का सगळ्या लोकांकडे पैसे का नाही आहेत? का ठराविक लोकांकडेच पैसे आहेत? का काहीच लोक श्रीमंत आहेत? का बाकीचे खूप लोक का गरीब आहेत? का अशी असमानता आहे? हे अर्थशास्त्र समजून घ्यावं लागेल ना आपल्याला. तेव्हाच प्रशासनामध्ये सर्वांना बॅलन्स म्हणजे समान पातळीवर नेण्याचा विकास आणि काम आपल्याला आपल्या हातून करावं लागेल. आणि म्हणून आयोगाने ज्या पद्धतीने सिलेबसचं गठन केलंय त्याच्यातून तुमचा व्यक्तिमत्व विकास होणार आहे. रिझल्ट येईल नाही येईल हे काळ आणि तुमचे प्रयत्न ठरवतील. मार्गदर्शक म्हणून रिसोर्सेस, फॅकल्टी, पुस्तकं, इंटरनेट हे सगळं अवेलेबल आहे, पण मेन रोल प्ले करणारे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःच तुमच्या विश्वाचे निर्माते आहात. आणि म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या जे जीवनातलं तुमचं ध्येय आहे त्याची योजना बनवली पाहिजे, त्याचं कागदावर नियोजन बनवलं पाहिजे, त्याचं दररोज इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे सगळं केलं तर असं म्हणतात की सात सोबत हवी कुणाला, माझंच आभाळ माझीच धरती, असाच एकटा चालत राहील, एकच मशाल माझ्या हाती, जगण्यावरती मरण्यावरती. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. आई बाबांना सगळ्यांना मी तुमच्या वतीनं अश्युरन्स देतोय की तुमचे प्रयत्न जर चांगले राहिले तर आई वडील भाऊ काका दादा सगळे तुमच्या मदतीला येतील. पण तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक नसले, तुमची कामात तुमचं इमान आणि निष्ठा नसेल तर घरातले लोक मग तुम्हाला जास्त दिवस ऍड्रेस करणार नाहीत. ते कामं सांगतील, जा दळण घेऊन ये, जा पाणी टाकायला जा, इकडे जा, शेताला जा, तिकडे जा. अभ्यास एक तर करा, नाहीतर कामधंदे जे घरातले आहेत शेतातले आहेत ते करा. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि एक प्रश्न असतो असा की मला अभ्यास करायला आवडत नाही सर, की माझं अभ्यासात मन लागत नाही, की माझं मला कसं तरीच होतं, असा एक प्रश्न प्रामुख्यानं पोरांचा असतो. तर ज्यांच्याकडे शेती आहे ना त्यांनी शेतीमध्ये 1 महिना काम करा, फक्त 1 महिना. मग तुम्हाला कळेल की अभ्यास करणं सोपं आहे की शेतीचं काम. ज्याच्याकडे शेती नाही आहे ना त्यांनी घरातलं सगळं काम करा 1च महिना. स्वयंपाक, झाडू, भांडे धुणं हे सगळं करा, म्हणजे कळेल की काम करणं सोपं आहे की आपली आई जे दररोज करते ते सोपं आहे. दुसरं, हेही कळत नाही तर मग घराच्या बाहेर पडा आणि 4 पैसे घरात कमवून आणून दाखवा, म्हणजे कळेल की काम करणं सोपं आहे की अभ्यास करणं सोपं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आई वडिलांनी बॅकसीटवर बसवलंय, ते गाडी ड्राईव्ह करत आहेत की बाळा तुला काय कमी हवं नको ते सांग, आम्ही देतो तुला. पण एक दिवस हे लक्षात ठेवा की आई वडिलांचे हातपाय थकल्यानंतर ही जी तुमच्या जीवनाची गाडी आहे ती कधी ना कधी तुम्हाला चालवावीच लागेल. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ती सक्षमरित्या जर तुम्हाला चालवायची असेल, समाजात सन्मानाचं व प्रतिष्ठेचं पद मिळवायचं असेल तर तुम्ही कष्ट केले पाहिजेत. कष्ट केले तर तुमचा विकास अटळ आहे. मी तुम्हा सगळ्यांना मान्य सुमित तट्टे सर, मान्य डॉक्टर प्रीती राऊत मॅडम आणि MPSC लक्ष टीमची जी संपूर्ण टीम आहे सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. संस्थेचं महाराष्ट्र व देशभर अशा पद्धतीचं काम मोठ्या स्वरूपात वाढावं, तुम्हा सर्वांना मोठं यश प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. सरांचा प्रत्येक शब्द आजच्या जो क्लास मधला किंवा आजच्या जे सरांचं जे मार्गदर्शन आहे, प्रत्येक शब्द जो आहे त्या कुठल्या एका मोत्याच्या किमतीपेक्षा कमी नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या याचा नक्की फायदा व्हावा. संपूर्ण जे सरांचं स्वप्न आहे समृद्ध भारत निर्माण, आकार फाउंडेशनचं जे स्वप्न आहे ते स्वप्न निर्माण करण्यामध्ये आपण त्यांना हातभार लावू शकतो. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासक बनला पाहिजे आणि अभ्यासक बनता बनता तो अधिकारी घडला पाहिजे, जेणेकरून एक चांगला समाज आपण निर्माण करू शकतो. यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्यासोबत संपर्क जो आहे तो साधू शकता. एक सेशन मी सरांची पण मला म्हणजे माझी पण सरांना अशी रिक्वेस्ट होती, एक इंटरॅक्टिव्ह सेशन जे आहे हे करायचं, जेणेकरून जे विद्यार्थ्यांचे अडचणी आहेत या विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहे लाईव्ह आपल्याला सोडवता येतील. त्यासाठी आम्ही प्रयत्न करूयात. जसा एक वेळ मिळेल, सरांचा पण बिझी शेड्यूल आहे
त्या शेड्यूल मधून वेळ काढून एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपल्या एमपीएससी लक्षच्या विद्यार्थ्यांसोबत घेता आलं, म्हणजे जेणेकरून त्यांच्या ज्या अडचणी आहे या लाईव्ह सोडवता आल्या. तर त्यासाठी आपण सेशन जे आहे ते लवकरच अरेंज करू. सरांचं मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो, कारण की हा जो सरांनी जो केलेला एक मार्गदर्शन आहे, एवढ्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, एवढे हजारो अधिकारी घडवल्यानंतर तो जो अनुभव आपल्याला मिळालेला आहे, या अनुभवाचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा आणि उद्या जाऊन एक चांगले सक्षम अधिकारी व्हा. जसं आपलं एक ध्येयवाक्य आहे की करा अभ्यास बना अधिकारी, म्हणजे आम्ही एमपीएससी लक्षच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हेच म्हणतो की करा अभ्यास बना अधिकारी. कारण की या ज्या परीक्षा, या परीक्षांमध्ये अभ्यासाला पर्याय नाही. जेवढा तुमचा अभ्यास चांगला तर तुम्ही त्याच्यामधून सक्सेस जे आहे ते घेऊ शकता. सर परत एक वेळा तुमचा धन्यवाद, आणि तुमची आता एक रजा घेतोय. तुम्ही तुमचा वेळेमधून एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर.